4 लाख, त्यानंतर तृतीय क्रमांक 2 लाख, त्यानंतर आपण बघितलं तर चौथा 5वा क्रमांक किंवा 6वा क्रमांक 1-1 लाखाचा पारितोषिक, एकूण 15 लाख रुपये. आणि बाईक तर आपण बघितले अर्धा डझन बाईक आणि बक्षीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आत्ताच जाहीर झाले. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले 4 षटकांचा सामना असेल. सामना 4 षटकांचा संयोजन समितीनं आपल्याला ती माहिती दिलेली आहे. अंकुश सर, थँक्यू व्हेरी मच. अंकुश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नियोजन समितीनं खूप चांगलं काम निश्चित केलं, यात काय शंका नाही आहे. पहिल्या पर्वामध्ये आता शेवटचा सामना नागेश्वर आवास आणि व्यासपोर्ट साखर दोन्ही संघाचा 12th मॅन पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे आणि सामना 4 षटकांचा असणार आहे. ठीक, आणखीन एक पारितोषिक आलंय सर. क्लीन बॉलची हॅट्रिक घेतली बघा, आणखीन एक आगळं पारितोषिक. क्लीन बॉलची हॅट्रिक घेतली त्या बॉलरला 10,000 रुपयाचं पारितोषिक. बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होगा. दमदार खेल होगा तो दमदार प्राइज भी होगा. आई फाउंडेशन आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं व्यासपोर्ट साखर आणि अभिजित राणे स्पॉन्सर नागेश्वर आवास, प्रफुल्ल बनकर संघ मालक. या खूप अत्यंत सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. फिलहाल 4 ओवर के मुकाबला सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 बहुत ही बेहतरीन आयोजन टूर्नामेंट का ये चौथा दिन और डे नाइट टूर्नामेंट. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. बहुत सारे सवाल है. मैन ऑफ द सीरीज का हकदार कौन होगा, बेस बैटर के लिए बाइक किसको मिलेगी, बेस्ट फील्डर के लिए बाइक किसको मिलेगी, उसके साथ बेस्ट बॉलर का अवॉर्ड किसको मिलेगा, बाइक किसको मिलेगी. चेक अगदी 1 मिनिटासाठी थांबवतोय मॅचला सुरुवात होण्यापूर्वी. नारी नारी मत कहना नारी रत्न की खान है, नारी नारी मत कहना नारी रत्न की खान है, इसी नारी से पैदा हुए रामकृष्ण जैसे भगवान है, रामकृष्ण जैसे भगवान है. अशा नारी शक्तीचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, कारण आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून उपस्थित सर्व महिला जेवढ्या असतील त्या सगळ्यांनी जायचं आहे. व्यासपीठावर किंवा इतरत्र असणाऱ्या सगळ्या महिलांनी या ठिकाणी यायचं आहे. आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत सर्व महिलांना या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, आणि त्याचबरोबर समस्त महिला अगदी भारतवर्षाच्या सगळ्या महिलांसाठी आमदार साहेबांकडून जागतिक महिला दिनाच्या यशमय, मंगलमय आणि स्वप्नपूर्तीमय, आरोग्यमय शुभेच्छा दिल्या जात आहेत. या महिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुरुष वर्गाला विनंती करतोय, सर्व पुरुष वर्गाला विनंती, या महिला दिनाच्या निमित्ताने या महिलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. ऑल टू कम बॉक्स. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 का यह आखिरी मुकाबला. दोनों बैटर मैदान के अंदर. अंपायर हैरी का इशारा. अक्षय सोनिया मोनिया इस वक्त अपने बॉलिंग मान पर, जिन्हें बहुत ही अच्छा प्रदर्शन बतौर बल्लेबाज और गेंदबाज किया है. ऑलराउंडर खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी है. सामने बल्लेबाज किफायत पटेल. इस बार अच्छी गेंद थी, टपा खाने के बाद घुमाव जरूर मिला. बल्ले का अंदरूनी किनारा और फाइनलिंग क्षेत्र में आई गेंद सिंगल के साथ किफायत ने खाता खोला है. किफायतशीर गेंदबाजी रही है गेंदबाज मोनिया की. अक्षय बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, जिन्हें नारंगी के मैदान पर ऐसे चषक में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, एक गली, एक पॉइंट, स्ट्रक कवर पर बॉडी पर खिलाड़ी, एक मिड ऑन डीप मिड विकेट स्कोर लेकर फाइन लेग. ये फील्डिंग की जमावट. बल्लेबाज फाद ऑन स्ट्राइक. नागेश्वर आवास और व्यासपोर्ट साकर के बीच ये बहुत ही बड़ा मुकाबला. ऑफ के बाहर गेंद थी. ओहो, गेंद को कवर क्षेत्र में खेलना चाहते थे. बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी है और गेंद चली गई इस पर गली क्षेत्र में, और ये कैच छूटा. उसके बाद हरी चले गए और इनको जाके पूछा कि भाई आपने कैच क्यों छोड़ा है, भाई कैच क्यों छोड़ा है. अभी तक 83 कैचेस छूटे हैं.
इम्पोर्टेंट मैच है, काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए। अभी भी देखिए ये इतना समय हो गया है, 4:09 का समय हो गया। उसके बाद में अगर देखें तो दर्शक काफी संख्या में। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग था। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है कि पांच पटेल एक पर फहाद, एक रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। अक्षय गेंदबाजी कर रहे हैं। 4:09 का समय हो गया ये। अब आगे गेंद, अच्छा, बहुत ही अच्छा कैच, बल्लेबाज बैक टू द बबल इन। जर बॅटिंग करणाऱ्या संघाचा स्कोर 100 किंवा त्यापेक्षा जास्त झाला तर आई फाउंडेशन यांच्याकडून आणखीन एक संधी दिलेली आहे त्यांनी। 100 पेक्षा जरी 70 झाला तरी 10,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलं जाणार आहे। आई फाउंडेशन कडून यावेळेला बक्षिसांची खैरात। मैदानावरती जर बघितलं तर नवीन बॅटर कैबल्य पाटील संघाचा संघनायक, त्याच्यावरती निश्चितच आता कॅमेरा असेल, गोलंदाजी मार्कवरती अक्षय पुन्हा एकदा सज्ज असेल। षटक अत्यंत महत्वाचं आहे। पुढे सरसामदा प्रतिफटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार। अत्यंत दर्जेदार फटका। नेत्रदीपक संघाचा संघनायक मैदानावरती बॅटिंग करण्याकरता कबल्य पाटील। बदल ते खूप चांगलं होतं, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला आणि पहा कशा पद्धतीने हा फटका सजवलाय। पुढे सरसाबत या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, इनफिल्ड वरून आपण पाहू शकता। यावेळेला बॅटची कड, फ्लाय स्क्रीनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बीट होतोय आणि त्यानंतर चेंडू जाईल थर्ड पट्ट्यामध्ये। एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये, धोका पत्करत नाही दोन्ही बॅटर। धापल करती 49 एक गडी बाद झालाय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे। आपण दोन माध्यम संघामध्ये लढाई पाहतोय, नागेश्वर आवास आणि विहा स्पोर्ट साखर। एक मोठा सामना। डीजे मास्टर पुन्हा एकदा आमच्याबरोबर जॉईन होतील, ऐकूया मधुर संगीत। जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत। चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया, याची देही याची डोळा। फायनलचा मॅच, अंतिम महासंग्राम, बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी। पहिल्या षटकाचा खेळ धावफलका धावा 7 एक गडी बाद झालेला आहे, परंतु कैबल्य पाटील ज्या पद्धतीने तंत्रशुद्ध एक फटका त्यांना खेळलाय आणि व्ही मध्ये खेळलेला फटका। आई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिक, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून देखील अनेक पारितोषिक आहेत। आज आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता
या स्पर्धेचं अत्यंत नीटनेटकं आयोजन ज्यांच्या संकल्पनेतनं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दिग्गज मान्यवर अजूनही 4 वाजून 14 मिनिटं झालेत आणि हे व्यासपीठ वजनदार आहे. परंतु जी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफ्टनच्या थोडासा बारच्या डोक्यावरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला नाही त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटरने 1 धाव पूर्ण केले आणि या एकेरी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. कैवल्य पाटील 6 3 चेंडूचा सामोरं जातोय तर दुसऱ्या बाजूला पाहत आपण 1 वरती पाहतोय. अत्यंत महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. और फिलहाल इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद टप ऑफ द बॉल जाके गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद और इसी सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका 8 पर. टेनिस क्रिकेट.in द्वारा लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप देख रहे हैं. आकाश अपने बोरिंग मार्फत तैयार. इस बार फाइंडिंग पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. अच्छा कनेक्शन नहीं था. 1 रन देने का मौका फहाद के लिए. फहाद पहुंच चुके 2 पर. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. नागेश्वर आवास की टीम एक तगड़ी टीम है. दूसरी तरफ से विहार स्पोर्ट साकर ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है. लाजवाब तरीके से खेल दोनों तरफ से हुआ और कुछ पैसा वसूल मैचेस भी रही है. सुपर से ऊपर वाले मैचेस भी देखने का मौका दर्शकों को मिला है. इस बार टिप ऑफ टाइम के बाद ऑन साइड पर खेलने की कोशिश और इस वक्त इंपॉर्टेंट मैच है. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान पर. धाबल का धाबा 9 एका गटाच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कैवल्य 6 वरती. यावेळेला रिव्हर्सलचा चांगला फटका सुरेख पद्धतीने खेळला. चेंडू या पॉइंटच्या दिशेने तर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1 धाव. एकेरीनं धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या पोहोचली 10 वरती. कैवल्य पाटील 6 फहाद 2 वरती. अत्यंत महत्वाचा सामना या संपूर्ण स्पर्धेतला. अतिशय सुरेख असा खेळ तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024. अपनी बोलिंग पार पर गेंदबाज तैयार. लो पुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया. मिड विकेट पर बॉडी लाइन पर गेंद की तरफ खिलाड़ी. बहुत ही बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर 1 रन देने का मौका. दूसरा ओवर प्रगति पर है और स्कोर की बात करते रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर. मंच बहुत बड़ा है. कैवल्य पाटिल 7 और दोनों के पास बिल्कुल इस पर काबिल थे. 1 विकेट गिरने के बाद दूसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी. इस बार ऑन साइड पर पुल किया. डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. चौका या छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. महेंद्र देवी आमदार भाभी माणूस हा निष्पाप. असा माणूस हा निष्पाप. अवाक करता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अवाक करता विरोधकांचा झाला कसा थरकाप. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 का अद्भुत खेल आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in द्वारा. अच्छा स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बेहतरीन और बल्ले के बीचों बीच गेंद लगी थी. आकाश के ओवर में 10 रन. 2 ओवर के बाद रन संख्या 17 रन 1 विकेट के नुकसान पर. कैवल्य पाटिल खेल रहे 13 पर 6 गेंदों का सामना किया. फहाद ने 3 रन बनाए हैं. नागेश्वर आवास पहले बल्लेबाजी करते हुए. स्कोर 70 लॉस ऑफ 1 विकेट. ये खूबसूरत ट्रॉफी. बढ़ गए दर्शक, बढ़ गई दिलचस्पी काफी. और कौन लेके जाएगा ये खूबसूरत ट्रॉफी, ये शानदार ट्रॉफी कौन लेके जाएगा, क्योंकि ये फायनल का मॅच आहे. बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व मैदानात रंगले छान. सामना जिंकण्यासाठी खेळाडूंनी करतायत जीवाचे रान. शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलंय सारे मैदान. अनोखी जुगलबंदी पाहत असताना प्रेक्षक विसरलेत भूक आणि ताण. चातक प्रशाप्रमाणे वाट पाहते आहे विजेत्यांची. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 पहिलं सोनेरी रुपेरी चंदेरी पान. यावेळेला या सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती आपले नाव कोण कोरणार यासाठी आता प्रतीक्षा आहे. तेजस पाटिल अपने बॉलिंग मार्फत तैयार. 2 ओवर का खेल समाप्त. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. स्विंग एंड मिस. ब्यूटीफुल डिलीवरी. बहुत अच्छी गेम थी.
Just pitching out of the swing, back and looking for the big shot, beating completely. Ball going behind the wicket, and there can be no runs. Score 70 loss of 1 wicket. तेजस की पहली गेंद के ऑफ टर्म के बाहर थी. बल्ला बिल्कुल मिड विकेट क्षेत्र की तरफ चला गया और संपर्क नहीं था. चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. फवाद ऑन स्ट्राइक. फुल टॉस पनिश किया. खराब गेंद थी. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बॉडी के बाद 6 रन. साठी एकदा टाळ्यांचा गजर करा. दोन्ही डान्सिंग अंपायर खूप चांगलं काम करत आहेत. खूप छान. मैदानावरती एक जबरदस्त फटका. षटकार. धावपलकावरती धावसंख्येला आकार, धावसंख्या सदले, धावसंख्या पुल्ले. 23 धावा धावपलकावर. स्कोर 23 रन. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, उसमें कोई सदर है. फाइनल का मैच आप देख रहे हैं. नागेश्वर अब्बास 23 for loss of 1 wicket. Fahad playing on 9. कमल पाटिल playing on 13. तेजस अपनी बोलिंग मार पर तैयार. ऑफ टाइम के बाहर काट किया. जबरदस्त स्ट्रोक है. टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. डांस आपका बहुत ही अच्छा प्रदर्शन. बल्लेबाज फहाद स्क्वायर कट. ऑफ टाइम के बाहर गेंद मिला रूम और मचाया धूम. गेंद बॉडी के बाहर 4 रन चौका. ये एक्शन रिप्ले था. दमदार प्रीमियर लीग में दमदार बल्लेबाजी फहाद द्वारा. सुपर बैटिंग. स्कोर 27 for loss of 1 wicket. अब जाकर मजा आएगा क्योंकि दबाव बल्लेबाजों ने बनाया है गेंदबाज के ऊपर. तेजस अपनी बॉलिंग मार पर तैयार है. फ्लाइटली पॉइंट काबा. इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर. बाहरी किनारा स्लिप का सहारा. बल्लेबाज फहाद की पारी समाप्त. तेजस पाटिल को सफलता मिली है. दूसरा झटका. तर धन्यवाद डीजे मास्टर. या डान्सिंग अंपायर यांच्याकरता पुन्हा एकदा पारितोषिक आलेला आहे. आई फाउंडेशन यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये. जोरदार टाळ्या. अजित सर, आपण दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये अलिबागमध्ये रायगड आणि ठाणे एक्झिबिशनचा पहिला मॅच पाहिला. म्हणजे पहिल्यांदाच आपण हा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून यश मिळालं. दुसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे हॅरी सारखा पंच मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला आणखीन एक पंच आहेत. अष्टमकर एकाच वेळेला एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 अंपायर डान्स करतायत. ही गोष्ट देखील पहिल्यांदाच घडलेली आहे. हॅरी सर दोन्ही अप्रतिम डान्स करतायत आणि स्वतः आमदार साहेब यांचं कौतुक देखील करतात. आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य फुललेलं आहे. कॉम्पास या ठिकाणी आपण पाहू शकता. नंदन घरत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून 14 कॅमेऱ्यांचा वापर, ड्रोन व्ह्यू आणि प्रामाणिकपणे ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी नंदन घरत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलं. सचिन, त्यानंतर विशाल, संदेश, शाहरुख, टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम 19 लाखाच्या दिशेनं वाटचाल करत असलेली अर्थात टेनिस क्रिकेट .inची टीम आपण पाहू शकता. संतोष नाणेकर यांना त्यांचे सर्व सहकारी. नंदन, तुझेही मनापासून धन्यवाद. या मला लो पुट चेंडू
परंतु लेग स्टंपच्या बाहेर गेल्या का ते देखील पाहूया. खूप चांगला चेंडू होता. धावफलकावरती धाबा आहेत 27. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी. अच्छा कनेक्शन नहीं है. गेंद कौन साइड पर खेलना चाहते थे. गेंद कमर के क्षेत्र में चले. गेंदबाज बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए. गेंद को रोका गया है. तीसरे ओवर का खेल 3 ओवर के बाद 28 2 विकेट के नुकसान पर. जिस तरह से टूर्नामेंट का आयोजन है, दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 महेंद्र सिंह दलवी साहब इनके नेतृत्व में, और मैं इनके लिए इतना ही कहूंगा, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. काम ऐसा करो कि पहचान बन जाए. ये जिंदगी तो सब कुछ काट देती है, लेकिन जिंदगी ऐसे जो कि मिसाल बन जाए. यह टूर्नामेंट आपके लिए बिल्कुल मिसाल बनता हुआ. बहुत ही बेहतरीन और शानदार खेल भी है. कमाल का यह टूर्नामेंट, और टूर्नामेंट बिल्कुल सफल हो रहा है. जबरदस्त खेल बिल्कुल मैदान के अंदर है. 3 ओवर का खेल समाप्त हुआ 28 2 विकेट के नुकसान पर. निखिल धारबे 1 पर खेल रहे हैं. एक तरफ कैवल्य पाटिल की बात करें तो 13 पर बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों का सामना किया. तेजस 1 ओवर 11 रन 1 सफलता. हर एक कोई बंदा जो है ना बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट है. केदारनाथ साकरकर इस वक्त आपके स्क्रीन पर है, और इस वक्त विकास जी हमारे साथ जुड़े हुए हैं. केदारनाथ साकरकर की बात करें तो महाराष्ट्र पुलिस, पहले खाकी बाद में बाकी, ये मंच है. और आई फाउंडेशन के माध्यम से अगर देखें तो बहुत सारे इनाम इस टूर्नामेंट के आयोजन करता, इनके माध्यम से भी बिल्कुल बहुत सारे इनाम. इंपॉर्टेंट मैच, 4 ओवर का मुकाबला, आखिरी ओवर है. रोनित अपनी बॉलिंग मार्क पर तैयार. कैवल्य पाटिल ने 13 रन बनाए हैं. बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे अपनी टीम के लिए, नागेश्वर आवास टीम के लिए. व्यासपोर्ट साकर की तरफ से यह निर्णायक ओवर. एक फ्लाइट स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. फुल टॉस गेंद थी. इस बार अच्छा कनेक्शन यहां भी नहीं है, और गेंद लॉन्ग लेग बॉडी लाइन की तरफ चली गई. मौका था, बिल्कुल एक बहुत अच्छा मौका था. अंपायर टीवी अंपायर की तरफ बिल्कुल इशारा किया गया, क्योंकि ये फुल टॉस गेंद थी. या स्पर्धेच्या दरम्यान निश्चितच मनापासून धन्यवाद असतील अंकुश सरांचे. अत्यंत सुंदर आयोजन. विकास सर तुमचेही मनापासून धन्यवाद, कारण 26 समालोचकांना संधी तुम्ही दिले, आणि आपल्या असोसिएशनचे समालोचक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी संधी दिले. काही प्रोफेशनल समालोचक आहेत त्यांनाही तुम्ही संधी दिले. याचं कॉम्बिनेशन ठेवणं आणि सगळ्यांना आनंदी ठेवणं हे कर्णधाराचं कठीण काम असतं. ते तुम्ही तुमच्या खांद्यावरती घेतलं, त्यामुळे त्याचंही चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळालं. काही युवा समालोचकांना संधी मिळाली. स्कोरर म्हणून गुरुजींनी इतकं चांगलं काम केलं, ते आमच्या स्मरणात कायम राहतील. शुभम हा साहेब एक मित्र या निमित्तानं आम्हाला मिळाला क्रिकेटच्या माध्यमातून, कारण तो टाइम कीपर म्हणून होता, परंतु खूप चांगलं काम. नंदन घरत या ठिकाणी आपण डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे खेळ थांबलेला आहे. नंदन घरत मनापासून इमानदारीनं काम केलंय, सच्चाईने काम केलंय, कारण अलिबागमधला हा मित्र आज प्रोफेशनल वेगवेगळ्या स्पर्धा आपण करताना पाहिलंय. त्यामध्ये नजीमुल्लासारखी ट्रॉफी असेल, यावर्षी जबरदस्त फेमस झाली. रजत मुंडेने ठोकले 2 षटकार, तोही निश्चित चर्चेत आला. त्यानंतर आपण इंडिया कप सारखी स्पर्धा असेल तिथे देखील कव्हर करण्यामध्ये नंदन आपण पाहू शकला. आणि मग आपल्या घरची स्पर्धा आहे, घरची स्पर्धा, त्यामुळे नंदनच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी होती. 14 कॅमेऱ्यांचा वापर, ड्रोन व्ह्यू, सगळ्या गोष्टी प्रोफेशनल करण्याचा प्रयत्न tenniscricket.in माध्यमातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंटमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम. जर तुम्ही 1 महिना अगोदर हे मैदान बघितलं ना, तर माळरान होतं, माळ होता, अक्षरशः दगड होते, प्रचंड दगड होते, आणि हे मैदान होईल की नाही अशी शंका होती. परंतु प्रचंड जिद्दी असलेले आमचे सर्व कार्यकर्ते त्यांनी मेहनत घेतली अंकुश सरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली, आणि त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आणि मैदान उभं राहिलं. आता आपण कॅमेऱ्यामध्ये नंदनला पाहतोय. नंदन घरत आपल्या अलिबागचा, आपल्या या भागातला सुपुत्र आहे, आणि आज या भारतातील ज्या नामवंत स्पर्धा आहेत त्या tenniscricket.in माध्यमातून कव्हर केल्या जातात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निवेदक अजित अरबेड सर, जे आदर्श शिक्षक पुरस्कार
प्राप्त शिक्षक आमच्या बरोबर निवेदक म्हणून होते. धनंजय तुमचेही मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांपर्यंत जायचं, त्यांची मनोगत घ्यायची, या स्पर्धेबद्दल अधिक माहिती विचारायची. तू एक दुबा म्हणून धनंजय यांनी काम केलं. अगदी टॉस बॉक्स मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रत्येक जणांनी या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली. आज राजू शास्त्री साहेबांचे जवळचे या ठिकाणी निकटवर्ती देखील आहेत. महाराष्ट्र पोलीस 29 रन 2 विकेट के नुकसान पर ओवर चौथा प्रगति पर है. रोनित अपनी बॉलिंग मार्फत तैयार. ये अंकुश जी है, बिल्कुल मेहनत रंग ला रही है, चेहरे पर खुशी है क्योंकि 1 महीने से मेहनत आप कर रहे थे. पूरी टीम बिल्कुल खुश, अब थम्स अप कर रहे हैं. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. जड़ में गेंद, स्ट्रोक भी बहुत बढ़िया. 1 रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. अंकुश जी एक बार फिर नंदन जाएगा कैमरा अंकुश जी के ऊपर. स्कोर 30-2. अंकुश सरांना निश्चित आपण यावेळेला स्क्रीनवरती पाहिलं होतं. मॅनेजमेंट सोपं नाही आहे. यावेळेला एखादा लग्न सोहळा आपण घेतो आणि ती जबाबदारी जेवढी मोठी असते तशा पद्धतीनं आज अंकुश सरांच्या खांद्यावरती जबाबदारी होती आणि त्यांनी समर्थपणे पेलवली. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. यावेळेला पाहूया काय करते. रनआउटच्या रूपाने बॅटर आउट होईल का. निश्चितच सॅक्रिफाईस करावं लागेल विकेट. आणि महेंद्र शेठ दळवीस फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक यावेळेला सदस्यांनी घेतलेली मेहनत, वारसा समाजसेवेचा संयम आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर यावेळेला प्रामाणिकपणे साहेबांनी या ठिकाणी काम केलं. लोकसंपर्क खूप चांगला आहे. सर्वसामान्य माणसाची बांधलेली नाळ, अगदी मग शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र आणि आरोग्य हे देखील महत्त्वाचं आहे. पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. काय घडलं होतं मैदानावरती पाहूया. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नव्हता. बॅट्समन संघर्ष करत होता अर्थात सौरभ, आणि त्यामुळे कैबलेला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचं होतं. यासाठी त्याची विकेट त्यानं सॅक्रिफाईस केलेली आहे. चौथे ओवर का खेल. स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर. रोनित अपनी बॉलिंग मार्फत तैयार. सामना करेंगे बल्लेबाज कैबल्य पाटिल. नए बैटर मैदान के अंदर आए हैं. सौरभ पाटिल इस बार अच्छा स्ट्रोक ऑन सेट पर लॉन्ग क्षेत्र में अलॉन्ग द कारपेट खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री में मौजूद है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 3 विकेट के नुकसान पर. केवल प्लेइंग ऑन 15. रोनित नाकवा प्रमुख गेंदबाज है. नागेश्वर आवास ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. फाइनल का ये मैच. अब सवाल 6 लाख का है. ये 6 लाख और खूबसूरत ट्रॉफी कौन जीतेगा, चैंपियन कौन बनेगा, वो देखना बहुत जरूरी. इस ओवर की 2 गेंदें और उसके बाद में वो 24 गेंदें, 26 गेंदें. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. बल्ला जोर से घुमाया था, बल्ले का बाहरी किनारा लगा. गेंद फ्लैग स्लिप क्षेत्र की तरफ आई. तो चैंपियन बनने वाले टीम के लिए 6 लाख, रनर अप टीम के लिए 4 लाख. थर्ड प्राइज बिल्कुल 2 लाख. 22 का इशारा अंपायर द्वारा. संजय पत्री साहब आप देख रहे हैं, इनके चेहरे पर भी खुशी है. टूर्नामेंट सफल हो रहा है. सफलता की ओर हम बढ़ते हुए. फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक है. मैग्निफिसेंट स्ट्रोक. क्या फिनिश किया. अंत भला तो सब कुछ भला. और कैबल्य का पाटिल का बल्ला माशाल्लाह. शुक्रिया डीजे. पहले पारी का खेल समाप्त हुआ. पहली पारी में टोटल स्कोर बन गया है. कैबल्य पाटिल की शानदार बल्लेबाजी के बदौलत फिलहाल आपका ऑन स्क्रीन एक बार फिर देखिए, वो सारे अपडेट आएंगे. और किफायत 1 रन फहाद 13 रन. कैबल्य पाटिल 21. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी रही है. निखिल 2 रन. सौरभ अपना खाता नहीं खोल पाए. 4 ओवर के बाद 38 3 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 39 रनों का लक्ष्य. आखिरी गेंद पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था, छक्का. अक्षय पाटिल 1 ओवर 7 रन 1 विकेट. अक्षय जो कि एक बार फिर दूसरा ओवर लेके आए थे. 1 ओवर 10 रन, कोई सफलता नहीं. तेजस पाटिल 1 ओवर 11 रन 1 सफलता. रोनित 1 ओवर 9 रन, कोई सफलता नहीं है. स्ट्राइक 1 है और अब 39 रनों का लक्ष्य. मैदान
या मैदानाचा जर विचार केला तर हे मैदान होईल की नाही याच्यावर बरेचसे प्रश्नचिन्ह होते. मात्र मैदान करत असताना खऱ्या अर्थानं त्याने या मैदानावर खूप मेहनत घेतली आहे आणि आमच्या समितीच्या वतीनं आम्ही त्याचा सन्मान करू इच्छितोय. अर्थात तो सन्मान असणार आहे प्रथम, कारण सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सातत्याने या मैदानावर तो काम करत राहिलाय. मी सन्माननीय आमदार महेंद्र दळवी आपल्याला विनंती करतोय की आपण त्या प्रथमचा इथे सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं एक चांगलं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रथम आपण पुढे यायचं आहे. चेक चेक सन्मान होणार आहे या ठिकाणी आणि व्हायलाच पाहिजे. एक आणखीन आगळं वेगळं पारितोषिक आलेलं आहे. जेव्हा आता दुसऱ्या इनिंगची बॅटिंग चालू होईल, बॅटिंग करणाऱ्या संघाने जे टार्गेट ठेवलेलं आहे ते टार्गेट 2 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं तर आई फाउंडेशन यांच्याकडून 21,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जोरदार टाळ्या या भव्य अशा पारितोषिकासाठी. 21,000. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने बॅटिंग करणाऱ्या संघाला ऑल आउट केलं 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये जर ऑल आउट केलं तर 50,000 रुपयाचं पारितोषिक. आई फाउंडेशन जोरदार टाळ्या. धन्यवाद. अशी बक्षिसांची खैरात. ओव्हर टू कॉमॉक्स. अजित अरबेड सर. आहे एकच नम्र विनंती असेल दोन यावेळेला सामन्याच्या धावांची आवश्यकता. अत्यंत महत्वाचा सामना दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण IPL मध्ये ज्यांना ऐकलं होतं आणि आज ते निश्चित जिओ सिनेमाच्या माध्यमातून टीम लीडर देखील बनलेले आहेत. तर त्यांना त्याची शुभेच्छा असतील, अभिनंदन पण असेल. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेस ऐकूया कुणाल दाते यांचा मधुर आवाज. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील एक नम्र विनंती आहे. बाउंड्री लाईनच्या आजूबाजूला फायरवर्क्स लावण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये ज्यावेळेला जाल तुम्ही जल्लोष करण्यासाठी त्यावेळेला त्याही गोष्टीचं ध्यान ठेवा. धन्यवाद. प्रशांत आदवडे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. दमदार असे आमदार श्रीमान महेंद्रशेठ दळवी फाउंडेशन आयोजित दमदार आमदार प्रीमियर लीग 2024चा महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये आणि 4 षटकांचा खेळ आता शिल्लक आहे. लक्ष इथे सेट झालंय. धाबा करायचे 39. चांगलं टार्गेट. अंपायर हॅरी इशारा करत असताना मॅचला आता सुरुवात होईल. दुसरा डाव आणि दुसऱ्या डावातला पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज निखिल सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दीपक बेंद्रे आणि अक्षय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. दीपकला विजयाचा दिवा लावावा लागेल आज. पहिलाच बॉल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. अपील केली आणि उचलून धरली आहे. बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आउट घोषित केला इथे पंचांनी, अंपायर हॅरीने. इथे दीपक नाराज आहे, परंतु शेवटी पंचांचा निर्णय आता अंतिम आहे. जर घेतली त्यासाठी पारितोषिक होतं सन्माननीय आमदार साहेबांकडून आणि आई फाउंडेशन यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक त्या बॉलरला जाते. अभिनंदन. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार म्हणतात ना, आलिया भोगासी असावे सादर. परंतु 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जर तुम्ही पहिलाच बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर इथे चूक केली आहे. ही सर्वात मोठी घोड चूक आहे तुमची. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024चा महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये आणि आता या मॅच मध्ये लक्ष 39 धावांचं 39 टू विन त्याचा पाठलाग करत असताना पहिला धक्का दीपक परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणित, हा देखील तेवढाच आक्रमक बॅटर आहे.
वेगाने धावा करण्यासाठी जाणला जातो. हे आमचे प्रेक्षक खुश आहेत, एन्जॉय केले 4 दिवस रात्रीचं क्रिकेट, मजा केली आहे भरपूर. ठाणे विरुद्ध रायगड सामना प्रेक्षकांनी अनुभवला, त्याचीही चर्चा झाली. तोही सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगला. पुढे टाकला बॉल हवेत आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये थांबवले आता अक्षयने प्रणितला. अक्षय सांगतोय की ते थोडासा थांब, वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर करावा लागेल. कार्यकर्त्यांची फौज, दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी फाउंडेशन यशस्वीरित्या आयोजन केले या स्पर्धेचं. या बाईक तुम्हाला पाहायला मिळतं. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सिरीज, ओनरसाठी देखील बाईक आहे, विनिंग ओनर, इमर्जिंग प्लेयर, अशा अनेक खेळाडूंचा एक मोठा सन्मान आता या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये होणार आहे अगदी थोड्याच वेळात. फुल टॉस, फुल टोल बसेल असं वाटतंय. हो, बॉल सीमा पार, मिड विकेटला षटकार. गौतमी पाटील देखील फेल आहे या दोघांसमोर. काय डान्स करतात हे अंपायर. म्हणून तर मगाशी सुनील तटकरे साहेबांनी एवढं कौतुक केलं यांचं. त्यांनी सांगितलं माझी स्पर्धा असल्यानंतर मला हे अंपायर पाहिजेत आवर्जून. शीर्षासन, वेगवेगळे आसनं केलीत आज. फुल टॉस, षटकार ठोकला, त्याच्यानंतर हा दबाव, वाईड बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक समोर, दे धक्का, घे छक्का, बॉल समोर सीमा पार, येतोय षटकार. भव्य षटकार डाऊन दी ग्राउंड. आणि लेफ्टी बॅटर नेहमीच आक्रमक असतात नॅचरली. निसर्गात त्यांच्याकडे एक निसर्गदत्त देणगी असते. बॉटम हँडचा चांगला वापर करतात. पाना समोर टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता, डाऊन दी ग्राउंड फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार. आणखीन एक, तिसरा बॉल सीमा पार, षटकार. प्रफुल्ल मानकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 षटकार मारले त्याबद्दल प्रणित याच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. चांगली बॅटिंग त्याने केली, अफलातून खेळ त्याच्याकडून राहिलाय. 19 धावा झाल्यात. फुलरलेचा बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह ऑन साइडला, मिड ऑन आहे, सिंगल इथे मिळेल. मी मगाशी चर्चा करत होतो लेफ्टी बॅटरची. एक काळ होता ऑस्ट्रेलियाचा, 2 सलामीवीर दोन्ही डावखुरे खेळायचे, मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलक्रिस्ट. युवराज सिंगने 6 बॉल 6 षटकार मारले. तोही दिवस कोणी विसरणार नाही. आणि त्यानंतर ब्रॉडने तर कमालच केली. टेस्टमध्ये नंबर 1, 600 विकेट घेणारा गोलंदाज तो ठरला. परंतु एक काळ असतो प्रत्येक फलंदाजाचा, तो एक काळ त्याने गाजवलेला असतो आणि जे नवीन खेळाडू येतात ते गाजवणारे असतात. दमदार आमदार चषक हे 3 षटकार दाखवले जातात. हा फुल टॉस, त्याच्यावर 1 षटकार ठोकला मिड विकेटला, हा स्लॉट मध्ये होता, समोर फेकला, प्रॉपर टायमिंग इथे दाखवलं. आणि हाय बॉल ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला, लांब मारलेत फटके. आणि ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ज्या पद्धतीने हे फटके मारलेत, महेंद्रशेठ दळवी साहेब जर या बॉलला भावना असत्या तर तोही थोडासा विवळला असता.
की एवढं का मारतोय बाबा, आणि हिरव्या बॉलला अक्षरशः मारून मारून लाल केलंय. या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्यात आणि हा 10वा फलंदाज ठरलाय ज्याने 3 षटकार सलग मारलेत. याची माहिती आमचे गुरुजी धरणे गुरुजी आमच्यापर्यंत पोहोचवतात. कोणाच्या डोळ्यात झोप आहे, परंतु त्यांना ही स्पर्धा पाहायचीच आहे. त्यांना ठणकावून सांगायचं आहे उद्या या संपूर्ण अलिबागला की दमदार आमदार प्रीमियर लीगचा विजेता संघ कोणता होता आणि आम्ही ती स्पर्धा पाहिली. याची देही याची डोळा. आता समीकरण असं आहे, 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 धावा करायचे आहेत. 17-18. एक एक रन आता महत्वाची ठरेल, एक एक डॉट बॉल महत्वाचा ठरेल. अक्षय अजूनही खातं उघडायचं, शून्यातून सुरुवात करायची आणि शून्याचा शोध देखील आपण भारतीयांनीच लावलाय. प्रणित 20 धावा केल्यात त्याने. हितेश बॉल चांगला उसळी घेणारा ठरला, ऑन साइडला खेळायचा होता, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. याने तर कमालच केली या स्पर्धेमध्ये. सायकलवर सायकल. उद्या जर याच्या घराच्या समोर सायकलचं शोरूम लागलं तर कोणाला आश्चर्याचा धक्का बसायला नको. एवढे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार या खेळाडूने घेतलेत आणि त्या सायकलवर त्याला लिहावं लागेल आता, नॉट फॉर सेल, ओनली फॉर एक्सरसाइज. रोज एक वेगळी सायकल घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार आमदार षटकार. विरोधकांना देखील या गाण्याच्या माध्यमातून संदेशच आहे, बचके रेना. कारण दमदार आमदार आलेत. शिवसेनेचा ठाण्या वाघ आलाय. ज्या पद्धतीने हे आयोजन केले, ज्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न केली, मगाशी कार्यकर्ते बोलले ठाणे विरुद्ध रायगड सामना ठेवणं खरंच एक मोठी गोष्ट आहे. कारण ठाणे रायगडची मॅच म्हटल्यानंतर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, त्या सर्व गोष्टी मॅनेज करणं, हँडल करणं, खेळाडू येणं. मला तर हेही समजलं होतं की ठाणे टीमचे 24 खेळाडू आले होते आज या स्पर्धेमध्ये. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा संपर्क किती दांडगा आहे या दमदार आमदारांचा. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. 14 बॉलमध्ये 11 करायच्या होत्या. समीकरण सोपं होत चाललंय. गणित अगदी सोपं झालेले आहेत व्हीआर स्पोर्ट्स साखरसाठी. नागेश्वर आवाजच्या विरुद्ध खेळत असताना आमचा मुख्य व्यासपीठ, त्याच्या बरोबर समोर या ट्रॉफीसाठी चाललेली ही रस्सी खेस आणि आता ती अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. दमदार आमदार ट्रॉफी कोण जिंकेल? कमी गतीने बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. फलंदाज बाद. आउट होतोय इथे अक्षय. मगाशी सर्वच महिलांचा सन्मान आमदार साहेबांनी केला. आज जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. त्याही महिला दिनाच्या सर्व आमच्या भारतातील तमाम आमच्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या या दमदार आमदार चषकाच्या माध्यमातून, प्रीमियर लीगच्या माध्यमातून साहेब आपण शुभेच्छा देऊया. इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत शत्रू रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, मनुभूमी ते कनुभूमी गाजवणाऱ्या, विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या, भूत वर्तमान भविष्य काळातील रणरागिणींना दमदार आमदार श्रीमान महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या लक्ष शुभेच्छा. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्त्री शक्तीला सलाम. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अजूनही आमच्या काही महिला भगिनी अजूनही सामना पाहतात. ओ बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु नाही, धाव मिळताना दिसणार नाही. 12 बॉलमध्ये 10 धावांची कहाणी
आणि आता 11 बॉल शिल्लक आहेत, 10 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. कलाटणी येईल का? तर येऊ शकते, कारण ही स्पर्धा ज्या पद्धतीने आतापर्यंत संपन्न झाली, मजा आली, एन्जॉय केलं प्रेक्षकांनी. मी पहिल्यांदा अलिबाग नगरीत समालोचन करण्यासाठी आलोय आणि दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व आयोजक आहेत, सर्वांचं मनपूर्वक आभार. आमदार साहेब, आपण एवढं प्रेम दिलं, आल्या आल्या सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही सातत्याने योग्यरित्या जोपासताय, याचा अभिमान आहे. या परिसरातील नागरिकांनी तुमच्यावर प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला, तो विश्वास तुम्ही सातत्याने सार्थ ठरवलाय, सत्यात उतरवलाय आणि खऱ्या अर्थाने दमदार आमदार आहेतच, या पुढे ते राहतील याच्यामध्ये शंकाच नाहीये. ज्या पद्धतीने त्यांचं कार्य राहिलंय या परिसरामध्ये, या क्षेत्रामध्ये, मगाशी अनेक कामांचा उलगडा त्यांच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा झाला. बॉल हवेत आहे, मिड विकेट डीप मध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप, धावा मिळतील 4, चौकार. तिच्या मार्गावर आहे विया स्पोर्ट्स साखर. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर, अंपायरचा सिग्नल पाहूया काय येतोय. मायकल जॅक्सन, त्यानंतर भरतनाट्यम आणि हा शेवटी शाहरुख खानच्या स्टाईलने व्हाईट बॉल. एकाच वेळेत कोण कोण घुसेल अंगात काही सांगता येत नाही अंपायरच्या. बॉल हवेत आहे, इनसाइड आउट खेळलाय, फिल्डर येत आहे डीप मध्ये, जजमेंट आहे चांगलं, परंतु कॅच ड्रॉप. कदाचित रात्रीच्या जेवणामध्ये तूप जास्त खाल्ले या खेळाडूने, सटकतायत बॉल हातातून. इनसाइड आउट हा फटका होता, झेल सुटलाय. 2 धावांची आवश्यकता. बॉल हवेत, इथेही संधी निर्माण झाली आहे. आता मात्र जजमेंट चांगलंय, बस हा जेवलेला नसावा रात्री. फलंदाज बाद. आर्मी या टीमला 7 बॉल मध्ये फक्त आता 2 धावांची आवश्यकता. सामना समाप्तीच्या मार्गावर. स्टंप कोणी उचलू नका, लक्षात घ्या, कारण कॅमेरा आहे त्याच्या आतमध्ये. ऑन ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव इथे मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, त्याच्यामुळे अजूनही एक षटक वाट पाहावी लागेल असं वाटतंय. विजय थोडासा लांबलाय. 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता, परंतु हा सामना ज्या पद्धतीने रंगतोय, मला बदलापूरच्या एका स्पर्धेची आठवण झाली आमदार साहेब. 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता होती आणि पूर्ण निर्धाव षटक टाकलं होतं एका गोलंदाजाने. तसं काहीच चित्र जर पाहायला मिळालं ना, तर मात्र ही स्पर्धा अजूनही चर्चेत येऊ शकते. अनेक रील्स व्हायरल झाल्यात या स्पर्धेच्या. ज्या पद्धतीने आयोजित केली ही स्पर्धा, tenniscricket.in मी कौतुक करेन. त्यांचे कॅमेरामॅन दिवस रात्र मेहनत घेत आहेत. नंदन घरत आपलाच जवळचा आहे. चेक. दाते सर, आपण आताच उल्लेख केला बदलापूरचा, याही ठिकाणी असे दानशूर आहेत की जर निर्धाव षटक टाकलं तर आई फाउंडेशन यांच्याकडून 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे त्या गोलंदाजास. जोरदार टाळ्या. 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. शेजारी वाढलेत आता बॅटर पासून, जवळच आले सर्व खेळाडू. अमरेला फिल्डिंग, पहिला बॉल, ओ इथे बीमरच टाकलाय आणि ही स्पर्धा दमदार आमदार प्रीमियर लीग जिंकली. प्रफुल्ल पानकर यांचा संघ
आणि तो जल्लोष व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी म्युझिक पण व्हायला पाहिजे. या ठिकाणी आई फाउंडेशन यांच्याकडून अक्षरशः बक्षिसांची खैरात झाली. खरोखर आमदार साहेब आणि आई फाउंडेशन आणि इतर बक्षीस लावणाऱ्या सगळ्यांना मी वारंवार या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतोय. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा ज्या पद्धतीने या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा झाला होता त्याच पद्धतीने या स्पर्धेचा भव्य दिव्य असा पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा होणार आहे. कृपया कोणी जायचं नाही आहे. आतापर्यंत आपण 4 दिवस चांगलं सहकार्य केलं त्याच पद्धतीने आताही अंतिम क्षणापर्यंत आपणा सर्वांची उपस्थिती आम्हाला आवश्यक आहे, प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. तरी कृपया सर्वांना विनंती आहे कोणी जायचं नाही. अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या भव्य दिव्य दमदार आमदार चषक 2024च्या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये